नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की विश्व कसं निर्माण झालं असावं या संदर्भामध्ये डॉक्टर नारळीकरांनी आपल्याशी बातचीत केली. आजच्या भागामध्ये दैनंदिन विज्ञानासंबंधामध्ये विज्ञानाचा काय रोल आहे आणि या संदर्भात त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फतही कुठल्या पद्धतीची कामं होतात याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. या बाबतीत अजूनही असं म्हणावंसं वाटतं की डॉक्टर नारळीकरांचं विशेष आपण अभिनंदन अशासाठी केलं पाहिजे की परदेशामध्ये मानसन्मान मिळाल्यानंतर ते तिथे थांबले नाहीत, ते आपल्या देशामध्ये परतले आणि त्यांनी जनसामान्यांसाठी विज्ञानाच्या जागृतीचं काम मोठ्या हिरिरीने हाती घेतलं. त्यासाठी त्यांनी कथा लिहिल्या, व्याख्यानं दिली. त्याचप्रमाणे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चळवळ उभारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी आपण आता बातचीत करूया. डॉक्टर, मला आपल्याला पहिलं असं विचारावंसं वाटतं की बरीच माणसं आपले करिअर करताना डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण आपल्याला खगोलशास्त्रज्ञ व्हावं असं का वाटलं? आता तुम्ही म्हणालात महाराष्ट्रीय मुलीची खासियत झाली, विद्यार्थ्याची खासियत, तर तसं नाही. हा एकंदर संबंध देशामध्ये हेच आपल्याला दिसून येतं. परंतु साधारण एक 40-50 वर्षापूर्वी स्थिती अशी नव्हती आणि मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा विज्ञानाबद्दल किंवा गणिताबद्दल एक प्रकारचं आकर्षण असे, औत्सुक्य असे. आणि त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सध्या ज्याला 12वी म्हणतात त्यावेळी इंटर म्हणायचे. त्यामध्ये माझं रेकॉर्ड चांगलं होतं, त्यामुळे लोकांची अपेक्षा होती मी कदाचित इंजिनिअरिंगकडे जाईन. परंतु मी विज्ञानाच्या शाखेकडे वळलो कारण मला विज्ञानाबद्दल औत्सुक्य होतं आणि एक तऱ्हेचं गणिती किंवा वैज्ञानिक बनायचं हे ठरवलेलं. आता अलीकडं खरं म्हणजे तसं होऊ नये, परंतु विज्ञानाबद्दल औत्सुक्य कमी झालेलं दिसतं आणि वास्तविक आज विज्ञानाचे जे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, खुद्द खगोल विज्ञानातच बघितलं तर हबल दुर्बिणीतून रोज इतके चमत्कारिक शोध आपण अनाऊन्स झालेले पाहतो. तर कुठल्याही विद्यार्थ्याला खरं म्हणजे उत्सुकता वाटायला पाहिजे की या क्षेत्रात जावं, निदान काही विद्यार्थ्यांनी तरी यावं. आणि एक तऱ्हेची भावना निर्माण झालेली असते की या क्षेत्रात गेलं तर आपल्याला फारशी सुबत्ता मिळणार नाही, पैसे मिळणार नाहीत, अशी एक आजची भावना झालेली. परंतु त्या उलट सध्या ह्या क्षेत्रात गेलं तर हालाकीची परिस्थिती तर नक्कीच नाही. पैसे चांगले मिळतात, जरी तुम्हाला डॉक्टर किंवा वकील बनवून किंवा इंजिनियर बनवून मिळतील तेवढे नसले तरी मिळतात. आणि शिवाय तुम्ही जे तुमची आवड आहे, तुमची आवडीचं काम आहे ते करत आहात आणि ह्याचं फार महत्त्व असतं. म्हणून काही लोकांनी तरी या क्षेत्रात यावं असं मला वाटत असतं. नाही, आमचं असं भाग्यच आहे की आपण खगोलशास्त्राकडे वळलात, त्यामुळे आम्हाला जयंत नारळीकर दिसले आणि सगळ्यांना त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. एक दुसरा यातला प्रश्न असा आहे की खगोलशास्त्राचा व्यावहारिक उपयोग काय? हा एक प्रश्न पुष्कळ वेळा विचारला जातो की तुम्ही फक्त ताऱ्यांच्याकडे बघत असतात, त्यातून तुम्हाला काय मिळतं? तर हे उपयोग पुष्कळ वेळा दूरगामी असल्यामुळं लगेच लक्षात येत नाहीत. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की 1600 ते 1620च्या दरम्यान, म्हणजे आजपासून एक 3-4 शतकांपूर्वी केपलरनी ग्रहांच्या गतीचा अभ्यास करून नियम मांडले, ग्रह कसे फिरतात. आणि त्यानंतर त्या नियमांचा आधार घेऊन न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी शोधला आणि त्या सिद्धांताच्या आधारावर
आज आपलं अंतराळ तंत्रज्ञान आधारलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा सॅटेलाईट सोडतो किंवा अंतराळ यान सोडतो तर त्यामागचं जे गणित आहे ते न्यूटनच्या नियमावरती आधारलेलं आहे. तेव्हा मूळ सुरुवात ह्या सगळ्यांची खगोलशास्त्रातून झालेली आहे. त्याशिवाय ती होऊच शकली नसती असंही मी जाऊन म्हणेन. आणि आता तुम्ही जर आता वर्ल्ड कप पाहता त्याकरता तुम्हाला जी सॅटेलाईट यंत्रणा मिळते ती यंत्रणाच मुळात खगोल विज्ञानाचा अभ्यास झाला नसतात तर अस्तित्वात आली नसती. तर असे दूरगामी परिणाम असतात आणि त्यामुळं आपण असं म्हणून चालत नाही की खगोल विज्ञानाचा अभ्यास का करावा. दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणजे 1994 गुरु ग्रहावरती एक धूमकेतू शूमेकर लेवी आदळला. त्यानंतर लोकांच्या मध्ये अशी कल्पना निर्माण झाली की पृथ्वीवरती असा एखादा आदळला तर काय होईल. तर धूमकेतू क्वचित येत असतात, पण आदळला तर पृथ्वीवर पुष्कळच जीवहानी होईल. परंतु त्यापेक्षा ॲस्टेरॉइड म्हणजे न्यूनग्रह लघुग्रह असतात ते फिरत असतात, त्यांची संख्या खूप आहे. आणि जरी सामान्यपणे ते मंगळ आणि गुरुच्या दरम्यान फिरतात तरी काही लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येऊन जातात. समजा तसा एखादा ग्रह न्यूनग्रह आपल्यावर आदळला किंवा मोठा मिटिओराईट आदळला. आता आपण महाराष्ट्रामध्ये लोणार तळ आहे ते प्रचंड तळ निर्माण झालं म्हणजे तो खड्डा निर्माण झाला कारण एक मिटिओराईट आदळला. तसं जर आज आदळला किंवा लघुग्रह आदळला तर पुष्कळ जीवहानी होईल, कदाचित संबंध जीवसृष्टीच नष्ट होईल. इतकी स्थिती असताना आपण ह्याच्यावर काही उपाय करू शकतो का. तर खगोलशास्त्रज्ञांनी आता सगळ्या लघुग्रहांची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यावरून ते 25-30 वर्षाच्या संशोधनानंतर सांगू शकतील की कुठल्या काळी म्हणजे भविष्यात कुठला लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. मग आपण काहीतरी त्यावर उपाय करू शकू की लघुग्रहाला आपण बाजूला थोडं टोलवायचं. त्याकरता आपण अंतराळयान पाठवून एक अणुस्फोट घडवून आणला की ते होऊ शकेल. आपल्या तंत्रज्ञानाला ते आजही शक्य आहे. तेव्हा खगोल विज्ञानाचे उपयोग असू शकतात. आयुकाच्या स्थापनेमागचा उद्देश काय आहे. साधारण 1980-90च्या दशकामध्ये अशी एक भावना निर्माण व्हायला लागली की एकंदर विद्यापीठ क्षेत्रामध्ये उच्च संशोधनाकरता सुविधा फार कमी आहेत आणि या क्षेत्राबाहेर ज्यांना आपण राष्ट्रीय प्रयोगशाळा म्हणतो, नॅशनल लॅबॉरेटरी किंवा संस्था आहेत, अशा राष्ट्रीय संस्थांमध्ये या सुविधा जास्त पुरवल्या जातात आणि त्यामुळं आपल्या विद्यापीठांमध्ये विज्ञानाचा विकास व्हावा तितका होत नाही. तर विद्यापीठ क्षेत्रामध्ये काही सुविधा निर्माण कराव्यात आणि त्या अशा संस्थांच्याद्वारे कराव्यात ज्यांना इंटर युनिव्हर्सिटी सेंटर म्हणजे आंतरविद्यापीठीय केंद्र म्हणतात. ते एक सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजे तिथं उत्कृष्टता हा निकष राहील आणि सर्व तऱ्हेच्या सुविधा एका ठराविक विषयाच्या एका केंद्रात असाव्यात. आणि या दृष्टीनं खगोल विज्ञान हा एक विषय मागासलेला आहे विद्यापीठ क्षेत्रात. तेव्हा त्याला चालना देण्यासाठी आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र यांच्यासाठीही या केंद्राची स्थापना झाली. आणि मला त्यावेळी असं काम देण्यात आलं की हे केंद्र स्थापन करून त्याला योग्य ते रूप द्यावं, यासाठी मी पुढाकार घ्यावा असं मला विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितलं. म्हणून मी पुण्यात येऊन याची सुरुवात केली. त्याला आता 10 वर्ष होत आली. 10 वर्षांनी मागे वळून पाहिलं तर त्याचे जे स्थापन करण्याचे उद्देश होते ते सफल झाले असं आपल्याला वाटतं का. बहुतांशी ते सफल झालेले आहेत. कारण एक अशी कल्पना होती की या केंद्रामध्ये एकंदर परिसर असा असावा की तिथं जे कोणी स्कॉलर्स येतात, विद्वान येतात किंवा विद्यार्थी येतात त्यांना सर्व तऱ्हेच्या सुविधा सहजगत्या मिळाव्यात. तर तशा तऱ्हेच्या सुविधा इथं उत्तम परिसरामध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट असते की आयुकामध्ये किंवा कुठल्याही केंद्रामध्ये ते केंद्र चालवायला जे एक मनुष्यबळ लागतं ते इथं चांगलं मिळालेलं आहे. मुख्य म्हणजे जे वैज्ञानिक पाहिजे असतात
केंद्राचा एकंदर संबंध केंद्राचं मार्गदर्शन करायला तसे एक 10 वैज्ञानिक मिळालेले आहेत. आणखीन 10 घ्यावेत असा आमचा विचार आहे. पूर्वीची योजना 20ची होती, तर हळूहळू त्या दृष्टीनं त्या दिशेनं आम्ही मजल मारत आहोत. विद्यापीठ क्षेत्रातर्फे याचा उपयोग व्हावा ही योजना होती आणि तो वाढतोय. अजून जेवढी अपेक्षा आमची होती 100% पूर्ण झालेली नाही, 50% झाली असं मी म्हणेन. कारण पुष्कळ याच्यात वाव आहे. विद्यापीठ क्षेत्राने याचा येऊन फायदा घ्यायचा. काही बाबतीत काही विद्यापीठामध्ये त्यांचे नियम असे असतात की त्यामुळं तिथला एखादा विद्वान, तिथलं फॅकल्टी मेंबर शिकवणारा इकडे येऊ शकत नाही, त्याला सुट्टी मिळत नाही. तर ही यंत्रणा आणखीन सुरळीत होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू असतात. विद्यापीठ अनुदान मंडळानंही विद्यापीठांना लिहिलेलं आहे आणि मधून लिहित असतात की अशी केंद्र स्थापन झाली आहे, त्यांचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्या. तर मला असं वाटतं ही परिस्थिती सुधारते. अजून 5-10 वर्षात ती आणखी सुधारेल. आपण परदेशामधनं परत भारतामध्ये आल्यानंतर सातत्याने विज्ञानाबद्दल लेखन केलेलं आहे आणि विज्ञान कथा लिहिल्या आहेत, व्याख्यानं दिलीत, लेख लिहिलेत. हे करण्यामागचा आपला उद्देश काय? उद्देश 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे एक करायला मला आवडतं की आपण एखादं काम करतो ते दुसऱ्या कोणाला तरी सांगावं किंवा ज्या संशोधन क्षेत्रामध्ये आपण वावरतो त्या संशोधन क्षेत्राची माहिती एकंदर समाजाला करून द्यावी अशी एक अंतःस्फूर्ती, अशी प्रेरणा असते. त्यामुळं मी हे करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वैज्ञानिकाची ही एक जबाबदारी आहे की ज्या समाजाने तुम्हाला संशोधन करायला, अध्यापन करायला वगैरे पैसा पुरवला, कारण हा पैसा अखेर समाजाच्याच खिशातून येतो, तर त्या समाजाला आपण नेमकं काय करतो हे थोडंफार सांगावं आणि कळेल अशा तऱ्हेनं सांगावं असं वाटतं. म्हणून ही जबाबदारीची एक भूमिका असते. भारतीय विज्ञान मूलभूत संशोधनाच्या बाबतीत मागे का आहे? आपली जी पार्श्वभूमी आहे ती पाहिली की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक ह्या क्षेत्राला जास्त चालना मिळाली आणि त्यामध्ये अनेक संस्था निर्माण झाल्या आणि त्यातून शास्त्रज्ञ येत असतात बाहेर आणि त्यांची कामं एकंदर उच्च श्रेणीच्या दर्जाची जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची कामं खरोखर आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहेत. परंतु अर्थात समाधानाची ही बाब नाही, ह्याच्याहूनही जास्त आपल्याला जायला पाहिजे. तर यामागचे एक कारण असं असतं असं मला वाटतं की आपल्या विविध संस्थांमध्ये अजून लाल फीत डोकावत असते आणि ती लाल फीत कधीकधी ज्याप्रमाणे संशोधन सहजगत्या पुढे जायला पाहिजे ते जाऊ देत नाही. तो त्या लाल फितीचा परिणाम आपण कमी केला पाहिजे. अगदीच तो घालवता आला नाही तरी जर आपण कमी केला तर पुष्कळ परिणाम दिसेल. दुसरा म्हणजे जो ज्येष्ठ तो श्रेष्ठ अशी एक भावना आपल्या पुरातन काळापासून आलेली आहे. परंतु विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असं असतं की तरुण वैज्ञानिक यांच्याकडे कल्पना जास्त असतात आणि त्यांना जर जास्त वाव दिला आणि परदेशात जिथं विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे तिथं असं दिसून येतं की जो विद्यार्थी खूप हुशार असतो त्याला जास्त चालना मिळते, उत्तेजन दिलं जातं. किंवा संशोधक तरुण असला आणि त्यांनी उत्तम कामगिरी बजावली तर त्याला लगेच वर चढवण्यात येतं. तर अशा तऱ्हेची ज्याला मी उत्कृष्टतेची कदर करणारी पॉलिसी, नीती तशी जर आपण अंमलात आणली आणि आपण एका ठराविक साच्यातूनच जर कौतुक करत गेलो तर ते जमत नाही. कारण विज्ञानाची जी एकंदर प्रगती असते ती वेगळ्या तऱ्हेनं होत असते. तर असे काही दूरगामी आपल्याला नवीन मार्ग शोधले पाहिजेत. आपल्या समाजामध्ये विज्ञान आणि त्याचे उपयोग याबद्दलची जाणीव कितपत आहे? अर्थात आपला समाज, विशेष करून शहरातला समाज, तंत्रज्ञानाचे पुष्कळ फायदे उठवतो.
आपण कुठल्याही घरात गेलो, सुखवस्तू घरात, की अनेक गॅजेट्स असतात, परंतु तो कधी असा विचार करत नाही की ही कशामुळे आलेले आहेत. हे तंत्रज्ञानाच्या मुळाशी विज्ञान होतं. ते विज्ञान म्हणजे काहीतरी आहे, त्याची कदर केली पाहिजे. हे अजून आपल्या लोकांना, शहरातल्या लोकांनाही पटलेलं नाही, किंवा खेड्यातल्या लोकांना. खेड्यामध्ये सुद्धा जेव्हा तुमच्या उत्पादन वाढवता येतं वैज्ञानिक शोधांमुळं, अमुक बियाणं वापरली तर तुम्हाला जास्त धान्य मिळू शकतं वगैरे, वैज्ञानिक शोधच ते आहेत. त्यांचा आपण फायदा तर घेतो, परंतु विज्ञानाला एक शक्ती म्हणून पाहणं हे अजून आपल्या समाजानं केलेलं नाही. आणि ती एक जाणीव समाजाला करून देणं आवश्यक आहे. आणि माझ्या प्रयत्नातून मी तसे करून द्यायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, आणि थोड्या प्रमाणात ते होतं, परंतु ते मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक. एक दोन व्यक्तींच्या प्रयत्नातून ते होणार नाही. आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर का आहे? अंधश्रद्धा आहेत याचं कारण एक म्हणजे शिक्षण याच्या दर्जावर जायला पाहिजे. जसं जसं शिक्षणाचा दर्जा वर जातो तसं अंधश्रद्धा कमी होतात. आणि पुरातन काळापासून चालू आलेल्या अनेक रूढी एकेकाळी त्या योग्य असतील, परंतु बदलत्या काळाप्रमाणे त्या बदलायला पाहिजेत किंवा टाकून द्यायला पाहिजेत. ही जाणीव अजून समाजाला पुरेशी झालेली नाही, म्हणून अंधश्रद्धा असतात. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला नेहरूंनी खूप महत्त्व दिलं, तर तो दृष्टिकोन अजून समाजात रुजायचा आहे. माणसाला भविष्याबद्दल नेहमीच कुतूहल असतं, आणि त्यामधूनच ज्योतिष्य विद्येला मोठं महत्त्व भारतामध्ये प्राप्त झालेलं आहे. ते ग्रहदशा ज्योतिष्य याला खगोलशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर काही आधार आहे असं आपल्याला वाटतं का? तर याकडे आपण दोन दृष्टीनं पाहू शकतो. एक म्हणजे ऐतिहासिक भूमिकेतून, आणि दुसरं वास्तववादी भूमिके. दोन्ही दृष्टीतून आपण पाहूया. आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ग्रहांच्याकडं जास्त महत्त्व का गेलं, तर पूर्वी जेव्हा ग्रहताऱ्यांची निरीक्षणं केली जायची तेव्हा असं दिसून आलं की ग्रहांची गती ही वेडीवाकडी असते, कधी पुढं कधी मागं असे जातात. त्यामुळं हे ग्रह असे का फिरतात याचे रहस्य सुटलेलं नव्हतं. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं रहस्य सुटत नाही तेव्हा त्याबद्दल तर्क केले जातात, आणि त्या तर्कामध्ये अशी भावना निर्माण झाली की ग्रह हे स्वैराचारी आहेत, मनात येईल तसं जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःची शक्ती आहे. आणि तशी शक्ती असल्यामुळं मग पुढं आणखीन तर्क वाढवून असं अंदाज केला गेला की ते मानवांच्यावरती परिणाम टाकतात. अशा तऱ्हेनं ही कल्पना पुढं आली, असं एक इतिहास आहे. परंतु नंतर कोपर्निकस, केपलर, न्यूटन या लोकांनी गणित मांडून ग्रह कसे फिरतात ते सांगितलं, आणि ग्रह नेमके कुठल्या ठिकाणी केव्हा असतील हे आज गणिताने आपण अगदी बिनचूक सांगू शकतो. म्हणजे ग्रहांच्यामध्ये स्वतःची स्वैराचाराची शक्ती नाही, फिरण्याची शक्ती नाही. ते बिचारे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असतात. त्यामुळे मूळ कल्पना ज्यामुळं ग्रहांच्यामध्ये शक्ती असावी ही पूर्वी एकेकाळी ती रूढ झाली, ती आता आपल्याला टाकून द्यायला पाहिजे. हा एक ऐतिहासिक. दुसरा म्हणजे आपण हे सगळं बाजूला ठेवलं आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिलं तर फलज्योतिषाचे जे काही संकेत असतात किंवा त्यातून जे काही प्रेडिक्शन्स म्हणतो, फलित असतं की असं परिणाम होतील, ते आपण वैज्ञानिक पद्धतीनं तपासून पाहू शकतो. आणि अशा तऱ्हेनं तपासण्या जेव्हा जेव्हा केल्या गेल्या तेव्हा ते नापास झालेलं आहे. म्हणजे एखादं विज्ञान म्हणून जर तुम्ही ते पुढं आणू बघता तर त्यासाठी वैज्ञानिक डिसिप्लिन, वैज्ञानिक चाकोरीचे काही नियम असतात ते पाळले पाहिजेत. तर ते नियम जेव्हा तुम्ही शास्त्राला लावता तेव्हा खगोलशास्त्र त्याच्यात पास होतं, परंतु फलज्योतिषाला जेव्हा लावतात तेव्हा ते पास होत नाही. आता ही वस्तुस्थिती आहे, आणि ही सामान्य माणसाच्या निदर्शनाला आणायला आम्ही वैज्ञानिक वेळोवेळी प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं की हळूहळू ती समाजाला जाणीव होईल. शास्त्रीयदृष्ट्या वेळेला खूप महत्त्व आहे, काळाला खूप महत्त्व आहे. तर ज्योतिषामध्ये सुद्धा वेळेला महत्त्व आहे, आणि वेळ हे आपण चौथं परिमाण किंवा मिती मानतो.
तर त्या दृष्टीने त्याला काही शास्त्रीय आधार आहे असं आपल्याला वाटतं का? मी काही मानायला तयार नाही, कारण अशा वेळेच्या बाबतीत सुद्धा जी भाकितं केलेली आहेत ती जेव्हा आपण पूर्णपणे स्पष्टपणे मांडून ते भाकिताचं रूप काय आहे आणि अशी किती वेळा ती भाकितं करून किती प्रमाणात ती यशस्वी ठरली, हे सगळं गणित जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते त्यातून काही विशेष आपल्याला संदेश मिळत नाही की ही भाकितं निश्चितपणे खरी ठरतात. त्यामुळं वेळेला महत्त्व आहे वगैरे हे वरवरची गोष्ट असंच मला वाटतं. भरती ओहोटीशी संबंधित विविध मानसिक आजार होतात असं काही प्रमाणामध्ये लिहिलं जातं. त्याचप्रमाणे खूनसुद्धा अशा विविध मानसिक अवस्थेमध्ये लोकांनी केली आहेत, काहींना वेड लागला आहे, अशाबद्दलची काही माहिती वर्तमानपत्रात येत असते. त्यामध्ये कितपत तथ्य आहे असं आपल्याला वाटतं? एक तर तुम्ही आता भरती ओहोटीचं उदाहरण दिलं. हा एक मुद्दा नेहमी मांडला जातो की भरती ओहोटीमध्ये पाणी असं उसळून वर येतं. त्याचं कारण गुरुत्वाकर्षण आहे. चंद्राचं पृथ्वीवर जे गुरुत्वाकर्षण, ते आपण बरोबर हिशोब लावून सांगू शकतो केव्हा भरती येणार, केव्हा ओहोटी येणार वगैरे. तसंच रक्तावरती का तो परिणाम होऊ नये. तर त्याचं उत्तर असं की जेव्हा तुम्ही ह्याचं गणित मांडता की रक्तावर किती परिणाम होईल, तर तो अतिशय सूक्ष्म परिणाम असला तरी इतका सूक्ष्म असतो की त्याचा काहीच परिणाम मनावर किंवा एकंदर मानवी शरीराच्या क्रियांवर होणार नाही, हे आपण त्या गणित मांडून सुद्धा सांगू शकतो. दुसरं म्हणजे समजा भरती ओहोटीचा ह्याच्याशी काही संबंध नाही, परंतु कुठलंही आपल्याला माहीत नसलेलं अज्ञात कारण असेल हे विचारात घेऊन केवळ आपण स्टॅटिस्टिक्स बघू शकतो की पौर्णिमा अमावस्येला जास्त खून होतात का. तर अशा तऱ्हेचं जे स्टॅटिस्टिक्स पोलीस रेकॉर्ड्स वगैरे तपासण्यात आले आणि त्यामध्ये असा कुठलाही सिग्नल दिसत नाही की पौर्णिमा अमावस्येलाच हे जास्त होतात, किंवा मानसिक रुग्णालयातले स्टॅटिस्टिक्स, कारण की हा वेळाचा झटका मानला की जास्त त्या दिवशी बिथरतात असे पेशंट्स वगैरे, असं काही आहे का. तर जिथं जिथं अशा तऱ्हेचे हे स्टडीज केलेले आहेत तिथं तिथं असं काही आढळून आलेलं नाही. एक शेवटचा प्रश्न आपल्याला मी विचारू इच्छितो की अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कुठल्या तऱ्हेचे उपाय केले पाहिजेत? मला वाटतं अनेक मार्गांनी याच्यावरती आपण केलं पाहिजे. एक म्हणजे काही प्रकार असतात बुवाबाजीचे, तिथे चमत्कारांच्याद्वारे लोकांना प्रभावित केलं जातं. तर त्या चमत्कारामागचं काय रहस्य आहे हे शोधून आणि ते शोधता येतं. त्या तऱ्हेच्या अंधश्रद्धा आपण दूर करू शकतो. किंवा फलज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती काय याची जर लोकांना जाणीव करून दिली तर ती अंधश्रद्धा कमी होऊ शकते. प्रत्येक अंधश्रद्धेमागं मूळ काय आहे ते ओळखून मग त्याच्या मुळाशी आपण जाऊन लोकांना जाणीव करून द्यायला पाहिजे की अशा तऱ्हेने ही अंधश्रद्धा निर्माण झाली आणि आता वस्तुस्थिती अशी आहे, तेव्हा तुम्ही विचार करून ठरवा तुम्हाला अंधश्रद्धा राहायचं आहे का नाही. आपण केवळ जयंत नारळीकर सांगतायत म्हणून तुम्ही अंधश्रद्धा टाका असं नाही, हे मनाला पटलं पाहिजे. आणि तिथंच वैज्ञानिक दृष्टिकोन असतो की त्यासाठी तुम्ही वैज्ञानिक होणं आवश्यक नाही, परंतु दोन्ही बाजूचा विचार करून ठरवणं की खरोखर ह्या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे ते बघून आपण निर्णय घेणं हे समाजाला शिकवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण शालेय पिढीवरती जास्त जर आपण आपले प्रयत्न केंद्रित केले तर एक 10-15 वर्षांनी आपल्याला तीच पिढी मोठी झाल्यावर अंधश्रद्धा कमी झालेली दिसेल. मराठी समाजामध्ये विज्ञानाविषयक जाणीव निर्माण करण्याचं काम डॉक्टर नारळीकर गेली अनेक वर्ष करत आहेत आणि खरोखरच अभिनंदनाची गोष्ट आहे. कारण डॉक्टर नारळीकरांसारखा एक फार मोठा वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळेतनं बाहेर येतो, लोकांमध्ये मिसळतो, त्यांचे विविध गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी वेळ खर्ची घालतो आपला बहुमूल्य. आणि एक सामाजिक बांधिलकी जी आहे ती मगाशी त्यांनी सांगितली की समाजाचं काही ऋण लागतात, समाजाने त्यांच्या संशोधनासाठी जे काही केलं असेल त्याच्यातनं उतराई होण्याच्या प्रयत्न म्हणून ते अशा तऱ्हेच्या या कार्यक्रमाकडे बघतात. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं.
आपण प्रत्येकानेच असा जर विचार केला अंतर्मुख होऊन की समाजासाठी आपण काय करू शकू, तर मला वाटतं की आपण फार मोठ्या प्रमाणावर या सामाजिक बांधिलकीमधनं मुक्त होण्याचा जर प्रयत्न केला तर देशाचं खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकडनंच हित होईल, याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. डॉक्टर नारळीकरांनी आपल्याला गेल्या 2 भागामध्ये विश्वाचं निर्मिती कशी झाली याबद्दलची माहिती दिली आणि नंतरच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आयुकासारखी संस्थेची स्थापना, त्याचप्रमाणे दैनंदिन विज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न, या दोन्हीबाबत अतिशय मोलाची अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. या बातचीत करण्यासाठी त्यांनी जो बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल त्यांना पुनश्च शतशः धन्यवाद देऊन आजचा हा कार्यक्रम आपण इथे संपवूया.